हॅलो चेक. हॅलो हॅलो. चला दुसऱ्या फेरीला सुरुवात करतोय. आहेत ना? झोपलो नाही ना? आज बुवाची झोप उडवायची. उडवायची ना? तुम्ही बोललात तर उडवणार. चला बघा बारी कशी करतो बघा. हो बरेच काय म्हणून गेले आहे ना. मी म्हटलं नवाय 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 छावाय बरोबर आहे की नाही. नवीन घडतोय. बुवाला माझा एवढंच म्हणणं आहे. बुवा आधी घडा घडा. आधी तुम्ही घडा आणि नंतर आमच्यावर चढा. आधी घडा नंतर चढा आमच्यावर बुवा. तेवढी घासावी लागते बुवा. म्हणून मला म्हणायचं आहे का बघा काय म्हणतात बुवा. बुवांची जरा उजळणी घेतो बघा कशी स्तवन मध्ये. आये हो मेरी जिंदगी में. ठीक आहे सुंदर स्तवन. त्यानंतर गाण्याची चाल दिली माझ्या बुवाने. माझ्या गाण्याची चाल दिली. काय बोलले त्यांना तरी जमली काय बुवा. गाण्याची चाल कशी होती बघा. ऐका परत एकदा. जमली तर परत द्या आहे की नाही. जमली तर परत द्या. चाल बघा कशी होती. अहो नाही जमत तर नका बोलू ना. नाही जमत तर नका बोलू. काय जबरदस्ती जबरदस्ती आहे तुमच्यावर. काय मानव सुरी ठेवले नका देऊ. संपला विषय. बघा चाल बघा कशी आहे. त्रिवारा माझी वंदना हो या सभारंगणा. टेकल काय त्रिवारा माझी वंदना हो या सभारंगणा. तोडूनी बंध लावला गंध लागला छंद तुझ्या नामाचा. बाप्पा मोरया श्री गणाचा. अजून उभं राहू दे हो. अशी चालू उगाच काहीतरी कुठंतरी काहीतरी घुसवायचं आणि काहीतरी पूर्ण करायचं आणि लोकांचं मनोरंजन करायचं. हो असं नाही चालत. जर येत असेल तर पक्का द्या नाही तर सोडून द्या बुवा. त्यानंतर बुवानी गण गायला. ये मेहंदी के बोटे दिसला ग बघ दारोदारी हो येणार कधी माझ्या घरी. असं काहीतरी बोललो. बुवा कटिंग घेतो बघा. येशील कधी रे माझ्या भेटी हो. सजली ही धरणी तुझ्यासाठी. जाऊ दे परत आपल्याला वेळ नाही भेटणार. 20 मिनिटात मला बरंच काही ना काही बोलायचंय. ते तो तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. डायरेक्ट गवळलीची कटिंग घेतो बघा कसं गवळली बोलतात बुवा. जैता पाकाचे महिन्याला कुठं रे हा. जरी असल्या दुष्ट जरी कसा प्रेमाने वागवतो नंदलाला हा हौस कान्हा एकीची भागवतो. एकीची भागवतो. बुवा तुम्हाला अश्लीलच गायचंय ना. अश्लीलच गायचंय. यांचं काय माहिती का. यांचं काय माहिती भोगल्या भागवतो यांना ते अश्लील मध्ये जायचंय. पण बुवा राधा कृष्णानं त्या 16,108 गवळणी भोगलेलं आहे. बुवा भोगलेलं आहे. ते निष्पाप प्रेम होतं. निर्मळ प्रेम होतं. ते तुम्हाला समजलं पाहिजे बुवा. तुम्हाला ज्याने कोणी लिहिले ना कटिंग मागायची देतो कटिंग. आम्ही 16,108 हा साऱ्यांना टाळायचा
हो ऐका ऐका कटिंग कशी दिली बघा जागेवर आम्ही 16,108 हा साऱ्यांना टाळायचा पण शब्द दिला राधेला गड्या तो तरी पाळायचा 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 16,108 हजारांना टाळायचा 16,108 हजारांना टाळायचा पण शब्द दिला राधेला गड्या तो तरी पाळायचा 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 म्हणतोस ना तू एकीची भागवायचा अरे तू त्या राधेची इच्छा पूर्ण करू शकला नाहीस तू काय एकीची भागवणार पहिल्या राधेचं प्रेम पूर्ण नाही केलंस तू तिथं असं पण ठरलास तू बाकीच्या 108 गवळणींची काय भागवणार गोवा फेल आहे तुमचा विषय फेल केलाय बघा त्यानंतर गोवा म्हणतात चला एक गाणं घेऊया मस्तपैकी एक पहिला ठोका गोवांवर देतो आज बघा कसा एका बाजून घेऊया गोरी गोरी है कलाइया पहला तू मुझे हरी हरी चुड़िया अरे अपना बना ले मुझे बालमा अरे हरवायला मला आलं की नाही अरे हरवायला मला आला जमवून माकड लागल जिवारी ना आता बघा अरे हरवायला मला आला जमवून माकड काय करशील तू माझवाकड अरे हरवायला मला आला जमवून माकड काय करणार तू माझवाकड तो दशानन रावण म्हणतोय आहे ना रामाला काय म्हणतो बघा लंकेचा मी अधिपती दशानन रणंगणात ये मला तुर शरण मला तुर शरण मला तुर शरण गया वया करशील अरे गया वया करशील मग नंतर रडशील गया वया करशील मग नंतर जमवून माकड कशाला तू आला इकडं काय करशील तू माझं वाकड जमवून माकड कशाला तू आला इकडं काय करशील तू माझं वाकड जमवून माकड कशाला तू आला इकडं काय करशील तू माझं वाकड जमवून माकड कशाला तू आला इकडं काय करशील तू माझं वाकड जमवून माकड
राधाकृष्ण एक असूनही एक का नाही? बुवा, हा जो शक्तिदुरा आहे, शक्ती म्हणजे मी आदिमाया, तुरा म्हणजे तुम्ही शंकर, या शक्तिदुरामध्ये प्रश्न विचारायचा अधिकार हा आदिमाया तुम्हाला नाही बुवा. पण तरी पण तुम्ही विचारलात म्हणून देतोय बघा. राधाकृष्ण एक असून एक का नाही झाली? अरे तूच सातव्या अवतारी दिलेले वचन मोडलंस ना, तूच सातव्या अवतारी दिलेले वचन मोडलंस आणि मला काय विचारतोस? बघा कसं उत्तर दिलंय. त्यानंतर बुवा काहीतरी बोलले, कैलासावर चढून विषय आता तुम्हाला कटिंग कशी दिली बघा. शंभू महादेव मोठा जती, कैलासावर चढायला आले बुवा. आधी घडा बुवा, नंतर कैलासावर चढा. आला कैलासाला हरवाया, आला कैलासाला हरवाया. आला की नाही कैलासावर चढायला? आला कैलासावर चढाया, अहो मारून मोठ्या बडाया. आला कैलासावर चढाया, इथं मारून मोठ्या बडाया. मग असा दाबून टाकीन पाया, कसा असा दाबून टाकीन पायान तुझी फोडून जाईल काया. 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 आला कैलासावर चढाया, आला कैलासावर चढाया, इथं मारून मोठ्या बडाया. आला कैलासावर चढाया, इथं मारून मोठ्या बडाया. असा दाबून टाकीन पायान तुझी फोडून जाईल काया. 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 शंकर नारायण सावंत यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्यानंतर प्रतीक संजय तिके यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. शिशा समीर खांदारे यांच्याकडून देखील 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. कैलासवासी सोमा गंगाराम देवाळे यांच्याकडून देशभक्तीपर जे पहिलं स्तवन गायलं त्यासाठी 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्यानंतर स्वामिनी विराज देवाळे यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक. रियाज आणि देवाळे यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आले. तरी त्यांचं असं म्हणणं आहे की सांबदेवाचं गीत झालं पाहिजे. प्रवीण कामेरकर यांचं देखील असं म्हणणं आहे की सांबधन्नाईचं गीत झालं पाहिजे. मित्रांनो वेळ खूप कमी आहे, तरी पण एक मुकडा घेतो चला. संबाधनी आईची कीर्ती गाजे घाटिवळे गावावरती. संबाधनी आईची कीर्ती गाजे घाटिवळे गावावरती. किती सांगू त्यांची महतन कृपा आहे भक्तावरती. किती सांगू त्यांची महतीन कृपा आहे भक्तावरती. किती सांगू त्यांची महतीन कृपा आहे भक्तावरती. किती सांगू त्यांची महतीन कृपा आहे भक्तावरती. संबोधनी आईची कीर्ती गाजे घाटिवळे गावावरती. संबोधनी आईची कीर्ती गाजे घाटिवळे गावावरती. काही सांगू त्यांची महतीन कृपा आहे भक्तावरती. किती सांगू त्यांची महतीन कृपा आहे भक्तावरती. किती सांगू त्यांची महतीन कृपा आहे भक्तावरती. किती सांगू त्यांची महतीन कृपा आहे भक्तावरती. त्यानंतर अजय खंबल यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मिनी महाबळेश्वर माचाळची सगळीच मंडळी इथं आलेले आहेत मित्रांनो. महेंद्र पाटील, किशोर पाटील, दिनेश भिसे, विकास भिसे, दिलीप पाटील, दिनेश पाटील यांच्याकडून 700 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तरी त्यांच्या आम्ही आभारी आहोत. त्यानंतर ईशान्य निलेश माजळकर गाव झापडे
यांच्याकडून देखील 501 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे रमेश गाडे यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक. अस्मी रुपेश गागवे यांच्याकडून 201 रुपयाचं. उर्वी निमरे ईश्वरी देवाळे 101 रुपयाचं. रोहित गोतड यांच्याकडून 501 रुपयाचं. कैलासवासी महेश देवाळे यांच्या स्मरणार्थ. त्याचप्रमाणे जयश्री जयराम बावळ यांच्याकडून 251 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. बाळकृष्ण जानू देवाळे 501 रुपये. कृष्ण हरेश टक्के यांच्याकडून देखील 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. अद्विक कल्पेश पितळे यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक. रमेश गाडे 201 रुपयाचा पारितोषिक. देवश्री दशांत देवाळे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. बारीक भेटवा भेटणार टेन्शन नाही घ्यायचं. नाला जोमारा भाईस 201 रुपये. त्यानंतर रजनी राजेश कातकर यांच्याकडून 501 रुपये. तुरेवाले शाहीर श्रीकांतजी सोडिये बुवा राजापूर यांच्याकडून देखील 201 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे सदालाल घराणे माझ्या घराण्याची शाहीर आहे. विठोबा साळवे यांची शिष्या सुप्रसिद्ध शक्तिवाली गायिका माझ्याच घराण्याची शाहीर आहे सौ संगीता पांचाळ बलेकर मॅडम शाहिरांकडून 251 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तरी आम्ही शतशः आभार आहे मित्रांनो. आहे ना थोडा वेळ खूप कमी आहे लगेच फटाफट बारी घेतो. बघा कशी ती. मी तर बाई अडाणी सकू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू हे कपाळी शोभल का बाई केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभल का. विषय कसा आलाय बघा विषय ऐका बुवाचं लग्न झालंय मला माहित नाही. लग्न नसेल झालं तरी पण मला काय लग्न झालेलं असेल मला काय माहित नाही तरी पण विषय कसा दिलाय बघा. दारोदारी वणवण फिरतो म्हणे मी नामस्मरण जपतो. दारोदारी वणवण फिरतोय म्हणे मी नामस्मरण जपतोय. पण याचं वागणं फसलेलं हाय याचं वागणं फसलेलं हाय. बिन लग्नाचा फिरतो बुवा याला पोरगी भेटल काय. 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 दारोदारी वणवण फिरतो म्हणे मी नामस्मरण जपतोय. पण याचं वागणं फसलेलं हाय याचं वागणं फसलेलं हाय. बिन लग्नाचा फिरतोय बुवा याला पोरगी भेटत नाही. 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 सुंदर विश्वमोहिनी पाहून मोहित झाला ती विश्वमोहिनी. ती विश्वमोहिनी पाहून मोहित झाला ती विश्वमोहिनी. तिचं पाहिजे मला तिचं पाहिजे मला असं सांगे तो विष्णूला. तिचं पाहिजे मला. काय म्हणायचंय नारद मुनी ब्रह्मचारी होते. त्यांनी विश्वमोहिनीला पाहिलं आणि त्यांच्या मनामध्ये उत्तेजना निर्माण झाली आणि म्हणून ते बोलले ते विष्णुपाशी गेले आणि म्हणाले की ही विश्वमोहिनी ही मला पत्नी म्हणून हवे. तोच विषय गायला मावल्या. पाहून विश्वमोहिनी मोहित तो झाला. पाहून विश्वमोहिनी मोहित तो झाला. पाहून विश्वमोहिनी. तीच कन्या पाहिजे अहो सांगे तो विष्णूला. तीच कन्या पाहिजे तो सांगे तो विष्णूला. तीच कन्या पाहिजे. मिळवल्या मोहिनी काचा विठाला काय करावे हो कळे नयाला. गडी व्याकुळ झालेला हाय बिन
बिन लग्नाचा फिरतोय गोव्याला पोरगी भेटत नाही. बिन लग्नाचा फिरतोय गोव्याला पोरगी भेटत नाही. बिन लग्नाचा फिरतोय गोव्याला पोरगी भेटत नाही. शांताराम बोवड यांच्याकडून आवाजासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे योगेश नारकर माऊली यांच्याकडून देखील 1101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तर त्यांनी त्यांच्या मी सदस्य आभारी आहोत, ऋणी आहोत. बुवा काय बोलले, कैलासावर चढायचा अजून एक विषय बघा मित्रांनो, सुंदर विषय आहे. परवा मुंबईत लोकलमध्ये आपापसात मारामारी झाली आणि एका मुलाचा खून झाला. म्हणून मला म्हणायचं आहे की तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे माझी, सगळ्यांना विनंती आहे माझी, तुम्हाला सीट भेटो न भेटो कुणाशी भांडायचं नाही, कुणाशी भांडायचं नाही, सगळ्यांशी हसत राहायचं. भेटली तरी ठीक, नाही भेटली तरी ठीक, तुमची काळजी वाटते. म्हणून मला म्हणायचं आहे रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं, गर्दी पाहून मोठी झाली चढायची खोटी, सर करायचं कसा रे गडा, दाराची थांबलो बघत बसलो तिथं झाला सगळ्यांचा राडा. मग एवढंच ध्यानी घ्या दडा, वा लक्ष ठेवा, लक्ष ठेवा काय म्हणायचं मला. मग एवढंच ध्यानी घ्या दडा, हसत खेळत बुवावर चढा. मग एवढंच ध्यानी घ्या दडा, मग एवढंच ध्यानी घ्या दडा, हसत खेळत राहून बुवावर चढा. एवढंच ध्यानी घ्या दडा, हसत खेळत बुवावर चढा. एवढंच ध्यानी घ्या दडा, हसत खेळत बुवावर चढा. देवळाने संस्कार तेवढे 201 रुपयाचा पारितोषिक बंद करतो. मित्रांनो, आजचा म्हणजे या आताच्या तुकाराम मुंडे एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी आणि यांच्यासाठी 2 ओळी बघा. बोलावे तैसी चाले तयाची वंदावी पाऊले, सत्याच्या वाटेवर चालणारे असे अधिकारी लाभले. बंद केले तर भेसळीचे धंदे, आज तुकाराम मुंडे मुळे आपल्याला स्वच्छ दूध मिळणार आहे. म्हणून मला म्हणायचं काय, बोलावी तैसी चाले तयाची वंदावी पाऊले, सत्याच्या वाटेवर चालणारे असे अधिकारी लाभले. बंद केले भेसळीचे धंदे, त्यांचं नाव तुकाराम मुंडे. बंद केले तर भेसळीचे धंदे, त्यांचं नाव तुकाराम मुंडे. बंद केले तर भेसळीचे धंदे, त्यांचं नाव तुकाराम मुंडे. बंद केले तर भेसळीचे धंदे. गरिबांच्या घासासाठी उभे राहिले खंबीरपणे, प्रामाणिकपणाची पताका फडके.
बंद केले तर भेसळीचे धंदे त्याचं नाव तुकाराम मुंडे बंद केले तर भेसळीचे धंदे त्याचं नाव तुकाराम मुंडे बंद केले तर भेसळीचे धंदे त्याचं नाव तुकाराम मुंडे बोलावे तैसी चाले तयाची वक्तावी पाऊले त्याच्या वाटेवर चालणार असे अधिकारी लाभले बंद केले तर भेसळीचे धंदे त्याचं नाव तुकाराम मुंडे बंद केले तर भेसळीचे धंदे त्याचं नाव तुकाराम मुंडे बंद केले तर भेसळीचे धंदे त्याचं नाव तुकाराम मुंडे बंद केले तर भेसळीचे धंदे त्याचं नाव तुकाराम मुंडे आणि बुवांचा आजच्या बाणीचा माझ्यावरचा प्रश्न मित्रांनो मला माझं असं म्हणणं आहे जोपर्यंत आपल्या अभ्यासातून तो विषय जात नाही तोपर्यंत द्यायचा नाही म्हणून बुवा नक्कीच तुमची भेट जर पुन्हा कधी झाली तर उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल शेवटचं गाणं मला म्हणायचं आहे आणि बारी संपवतो बघा शक्ती दुऱ्याचा खरा बादशाह कैलासवासी रामचंद्र घाणेकर माऊली यांना फक्त एक श्रद्धांजली गीत अर्पण करतो बघा सत्तेसाठी लाचार झाले हो कलगी तुऱ्याची खरी होती बादशाही कलगी तुऱ्याची खरी होती बादशाही रामचंद्र घाणेकर पुन्हा होणे नाही 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 कलगी तुऱ्याची खरी कलगी तुऱ्याची खरी होती बादशाही कलगी तुऱ्याची खरी होती बादशाही रामचंद्र घाणेकर पुन्हा होणे नाही 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 मित्रांनो गीतकार माझे शाहीर सहशाहीर दयानंदजी पाटील यांनी लिहिलेलं गायन केलेलं दिनेश गीतीये व काका जोगळे यांच्या सुमधुर आवाजातील आगमन गीत लवकरच कोकण म्युझिक या चॅनलवर प्रदर्शित होणार आहे स्वप्नील गीते यांच्याकडून या 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे तरी आवर्जून चॅनलला भेट द्या आणि हे गाणं नक्की ऐका मित्रांनो वेडी वाकडी सेवा तुमच्या समोर सादर केलेली आहे वेळ खूप कमी आहे नाही तर अजून गोवांना काय उडवायची उडवली असती पण वेळ खूप कमी आहे बुवांना पण वेळ मिळाला पाहिजे ते पण नवीनच आहेत त्यांना पण वेळ मिळाला पाहिजे त्यांना पण त्यांची कला सादर केली पाहिजे म्हणून माझ्या दुसऱ्या फेरीचा सर्वांना समाप्त करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा मनस्वी आभार मानतो जय हिंद जय भारत
शाहिरांना दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो आणि माझी बारी संपली असं जाहीर करतो.